भारतीय जनता पार्टीच्या ईशान्य मुंबईच्या सचिव आणि आमच्या एक चांगल्या सहकारी सन्माननीय अश्विनीताई यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्याबरोबरच माझे सगळे जवळचे मित्रमंडळी आणि आज या खास कार्यक्रमासाठी परिवार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक अॅडव्होकेट खिलारी साहेब आहेत। मी नेहमीच ज्यांचा आदर्श ठेवतो ते आदरणीय संजयजी नलावडे, सचिनजी करंजे आहेत, आमचे संदीपजी बगरे आहेत, बाबाजी मोरे आहेत, आमच्या ताई आहेत, चव्हाण आहेत, त्यानंतर आमच्या खिलारीताई आहेत आणि श्वेताताई आहेत, मोरेताई आहेत, सर्वांच्या आणि अश्विनीताईंची सुकन्या आमच्या सगळ्या। मला या ठिकाणी सुरेश भटांची एक कविता आहे, त्या कवितेची सुरुवातीची ओळ मला आठवते। हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। काय? हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। दीपक, दिवस तुमचा येत आहे ती घरी बसणार नाही। मला ह्या ठिकाणी ह्या कांजूर भांडूपमध्ये जवळजवळ 25 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये आहे। मला अनेक टीका टिप्पणी सहन करावे लागतात, भांडणं करावे लागतात। नाही, भांडणं तो पिंड नाही माझा, पण टीका टिप्पणी काय सहन करावी लागते? कारण एखादी जर चांगली व्यक्ती असेल मयेची, तर त्या व्यक्तीकडे गेल्यावरती काय हरकत आहे? जर परिसराकडे गेलं तर ह्या लोखंडाचं जर सोनं होत असेल तर त्या लोखंडाचं किती महान भाग्य। तसं मी अनेक पक्षीय लोकांच्या बरोबर गेलो, तिथे त्यांच्याकडून काहीतरी घेतलं आणि मी माझं स्वतःचं सोनं करून घेतलं। मग बघणाऱ्याने कसं बघितलं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये। मग मला कोण म्हटलं की अरे आयला काय बुडूकच नाहीये, त्या गोष्टीकडे मी कधीच केलं नाही। पण मी आज जरी पैशाने कमी असलो तरी मी स्वतःला श्रीमंत समजतो, कारण ही सगळी श्रीमंती ही माझी मी कमवलेली। कारण प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी या समाजासाठी देत असतो। उदाहरणार्थ आदरणीय खिलारी साहेबांनी सांगितलं, त्यांनी ज्ञान दिलंय, ज्ञान स्वतः कमवलंय, पण समोरच्याला मार्गदर्शन करायचं आहे। मग बाबा मोरे जी असतील, त्यांनी काय सांगितलं, कसं लोकांसाठी भांडायचं, कसं करायचं त्यांनी केलंय। दीपक कदम सारख्या माणसाने पक्षाला डेडिकेशन काय असतं, कुठली कामं आपले करायचं आणि आपण जायचं, हे पण एक प्रकारचं आपल्याला आहे। तसंच संदीप बगरे जे असतील, यांना बघितलं का माणूस कसा कुरळून जातो, आहे बाबा काहीतरी कोणतरी चिकना आहे, चव्हाण साहेब आहे, या अशा गोष्टी फार महत्वाच्या असतात। आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे अश्विनीताई। कारण काही व्यक्तिमत्व असले ना का डोक्यावर आठ्या पडतात, संजय नलावडेजींना माहिती आहे, पण काही व्यक्ती अशा आल्या की तिथे आपल्याला स्मित असते चेहऱ्यावर, त्यातलं हे व्यक्तिमत्व आणि अशी लोकांची गरज आहे। कारण लोकांना प्रभावित करणारी अशी व्यक्तिमत्व राजकारणामध्ये फार कमी येतात, पण आता भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काय आलेले आहेत, ते आमचं भाग्य समजतो। पण अश्विनीताईने एवढंच सांगेल की हे राजकारण आहे, अपेक्षा अजिबात ठेवू नका। जो अपेक्षा ठेवून येतो त्याचा अपेक्षा भंग होतो, हे स्वतः मी अनुभवलेलं आहे। कारण राजकीय गटबाजीमुळे मला 23 वर्षानंतर माझ्या पक्षाचं पद मिळालं, ते पण मला प्रवक्ते पद मिळालं। त्याच्या पाठचं कारण जर काय असेल ना, तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची डेडिकेशन मी बघितलंय। कारण प्रत्येक कार्यकर्त्याला कुठे ना कुठेतरी निराशा भोगावीच लागते, परंतु तुमच्याकडून मी काहीतरी घेतलेलं आहे, संयम घेतलेला आहे आणि ते पण मी शुद्धीमध्ये राहून घेतलेलं आहे असं सांगितलंय। म्हणून परत सांगतो, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही। दिवस तुमचा येत आहे, तुम्ही घरी बसणार नाही। जरी तुमचा दिवस आला तरी त्या दिवसामध्ये मला विसरू नका, कारण जर मला कोणी विसरलं तर तरी सुद्धा मी सुद्धा त्याला विसरू देत नाही। तर हे थोडंसं प्रेमाने सांगतोय। आणि अश्विनीताई, तुमच्याकडे तेवढी पोटेन्शियल आहे आणि कारण एवढी मोठी फील्ड आहे, त्या फील्डमध्ये कमवणं, ही माणसं जपा, ही माणसं जपल्याशिवाय तुम्हाला उत्कर्ष नाहीये, या माणसांसमोर सांगतो। कारण ही माणसं फार नशिबान लोकांना मिळतात, ते तुम्ही नशिबान आहात। माझ्या मुळे पाटील कुटुंबियाच्या वतीने, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो। राजकीय काही स्टेटमेंट करत नाही, पण संघर्ष जरी झाला तरी कुठे तलवार खाली ठेवायची हे मला चांगलं माहिती आहे। पण ती तलवार तुमच्या विरोधात कोण वागेल त्याच्या विरोधात मी नक्कीच उचलेन, एवढं या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा तुम्हाला
मनापासून शुभेच्छा देतो. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. सत्ता मिळाल्यावर डोक्यात हवा जाते, ती हवा तुमच्या डोक्यात येणार नाही याची काळजी घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.